नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलेली आहे की आता आपला गहू आणि हरभऱ्याचा हंगाम हा चालू आहे आणि या ऐन हंगामामध्ये गहू आणि हरभऱ्याचे तूर आणि म्हणजे या 2-3 पिकांचे भाव गडगडले आहेत. काय आहे बातमी आणि काय आहे अपडेट्स आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या बळीराजासाठी, तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या दिवसाची आपण शेतकरी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो सुगीचा काळ आता सुरू झालेला आहे. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेलं सोनं आता थेट बाजारात विक्रीसाठी येत आहे. पण दुर्दैवाने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक जुनाच आजार पुन्हा डोकं वर काढत आहे असं दिसतंय. हातात पीक आलं की बाजारभाव पडला. सध्या गहू, तूर आणि हरभरा या प्रमुख पिकांची स्थिती काहीशी अशीच झालेली असून ऐन हंगामात शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा तोंडचं पाणी पळालेलं आहे. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊ शकता, कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता हा जो सीझन आहे हा गहू, हरभरा, तूर या पिकांचा हा सीझन असतो. आणि नेमकी ज्यावेळी आपल्याकडे आपण जे म्हणतो की ज्यावेळी शेतकरी राजाकडे त्याची हे होतं की तो पीक काढतो आणि नेमकीच त्यावेळी त्याच्या पिकाला बाजारभाव हा मिळत नाही. आणि हे प्रत्येक वेळीच आहे, आजचाच आहे अशातला काही भाग नाही. प्रत्येक वेळी असंच असतं की ज्या वेळेस बळीराजाकडे त्याचे ते पीक जे असतं ते नसतं त्यावेळेस त्याला अतोनात भरपूर भाव असतो. आणि जेव्हा शेती तो पिकवतो, तो कमवतो आणि ज्यावेळेस त्याचं जे मेहनतीचं फळ असतं, जे त्याने कमवलेलं जे धान्य असतं ते ज्या वेळेस बाजारात नेऊन आणि विकायची वेळ येते त्यावेळेस मात्र त्या बाजारात त्याच्या पिकाला थोडासासुद्धा भाव नसतो. आणि यामुळेच शेतकरी हा पूर्णपणे परिस्थितीपुढे हतबल होतो, कारण की सगळ्या गोष्टींमध्ये तो उभा राहून ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही तमा न बाळगता तो आपल्यासाठी पिकं उभी करत असतो, पीक कमवत असतो. आणि ऐनवेळी त्याच्याच पिकांना भाव न मिळणं ही काही चांगलीची गोष्ट नाही आहे. आणि जर तुम्हीसुद्धा माझ्या जर या मताशी सहमत असाल ना, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कारण की नेहमी परिस्थिती काय होते माहिती आहे का, की जेव्हा शेतकरी त्याचं पीक कमवतो ना आणि ज्यावेळेस तो त्या बाजारात नेतो ना, तर त्यावेळेस त्याला जितका त्याने खर्च केलेला असतो ना तर तितकासुद्धा निघणार नाही इतका बाजारभाव त्याला त्याच्या पिकाला मिळतो. आणि मग नंतर हा शेतकरी म्हणजे आपणच, मीही शेतकरीच आहे, तर त्यावेळी ना जीवाला असं वाटतं ना की काय बाबा, एवढे कष्ट करून आपण ऊन वारा न बघून रात्रंदिवसाचे कष्ट करून आणि आपल्या मालाला भाव हा काडीमोल भाव मिळतो. आणि यामुळे बहुतांश शेतकरी हे आत्महत्यासुद्धा करतात. सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी क्लिअरली होऊन जातात. नोकरीवाल्यांना त्यांचा पैसा मिळतो, सगळ्यांना, बिझनेसमॅनला, त्यांना सगळ्यांना मिळतो. पण जो अख्ख्या जगाला पोचतो ना, त्या शेतकऱ्यालाच मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्याला बेभावात त्याचा माल विकावा लागतो. का? तर त्याने त्या पिकाच्या जीवावरती बरंचसं कर्ज केलेलं असतं, बरेच जणांकडून उधार घेतलेले असतात, ते त्याला फेडायचे असतं. तर आजच्या व्हिडिओत आपण तीच गोष्ट बघणार आहोत. नेमकी परिस्थिती काय आहे, तर सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये गहू, तूर आणि हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर होतं. बाजारात आवक वाढली की भाव पडतात, हे कायमचंच आहे. आणि हे अर्थशास्त्राचं साधं गणित असलं तरी या गणितात कायम शेतकरीच भरडला जातो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या हंगामात शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे 2 पैसे जास्त मिळण्याची अपेक्षा असते ना, नेमकी त्याच वेळी या पिकाचे बाजारभाव अक्षरशः कोसळतात. अक्षरशः बेभावात त्याला त्याचा तो मालाला बाजारभाव मिळतो. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे अशी आहे की सध्या बाजारात व्यापाऱ्यांकडून मिळणारा भाव हा शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा MSP देखील खूप कमी आहे. मग असं का व्हावं? शेतकऱ्याच्याच मालाला बाजारभाव का नाही मिळावा? चिंतेची बाब आहे. आणि प्रश्न जो विचारला आहे तेही बरोबरच आहे की नाही. आणि शेतकऱ्यांची वाढती चिंता काय, तर आजच्या घडीला शेती करणं किती म्हणजे आपण कसं म्हणतो की काळजीचं, जिकिरीचं झालेलं आहे, हे फक्त एका शेतकऱ्यालाच माहिती असते. मीही शेतकरी आहे, माझे व्हिडिओ ऐकणारे बरेचसे शेतकरी असतील बांधव, जे माझे भाऊ आहेत, जे माझे मित्र आहेत, जे माझ्या मैत्रिणी आहेत, हे सगळेजण बऱ्यापैकी लोक, मला तरी असं वाटतं की बऱ्यापैकी माझे जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे सगळे शेतकरीच असतील. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोण कोण शेतकरी आहात. तर शेतकऱ्यालाच माहिती असतं
खते, बियाणे, मजुरी आणि ट्रॅक्टरचं भाडं अशा सगळ्या गोष्टींचे भाव आता गगनाला भिडलेले आहे. ट्रॅक्टरवाला शेतामध्ये त्याची मेहनत करण्यासाठी आला तर तो काय आपल्याला म्हणणार नाही बाबा की मला 1000 रुपये कमी दे किंवा 100 रुपये कमी दे किंवा एखादा 1000 रुपये कमी दे. तो त्याचा जो भाव त्याने ठरवलेला असतो तो भाव तो घेणार. मजूरही तेच करणार. मजूर जर आपल्याकडे काम करण्यासाठी आलं, त्याला जर आपण जेवढ्या गोष्टींना ठरवून दिलं आणि त्याच्या देखत जरी समजा आपल्या पिकाला जर बाजारभाव चांगला नाही मिळाला तरी ते मजूर असं नाही म्हणणार शेतकऱ्याला की चल बाबा जाऊ दे, तुलाही कमी भाव मिळालेला आहे, मग आम्ही तुझ्याकडून थोडेसे पैसे कमी घेतो. बरोबर आहे की नाही. आणि बियाणं, खतं त्यांचा तर विचारच नाही, कारण की त्यांचीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तुटवडा होतो. भरपूर प्रमाणामध्ये बियाण्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की आज बियाणंच नाही, असं नाही, तसं नाही वगैरे. मग या सगळ्या वाढलेला भरमसाठ उत्पादनाचा जो खर्च आणि दुसरीकडे पदरात पडणारा कवडीमोल बाजारभाव, याच्यामुळे काय होतं तर खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला असतो आणि आहे सुद्धा. हाती आलेलं पीक साठवून ठेवावं तर साठवणुकीची व्यवस्था नाही आणि विकायला जावं तर मातीमोल भाव मिळतोय. आता या सगळ्या गोष्टीतून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत अडकला असून किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव तरी मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे असं बघायला मिळतंय. पिकलं तिथे विकत नाही आणि विकतं तिथे पिकत नाही या म्हणीचा प्रत्यय आजच शेतकरी रोज घेत आहे. वाढता खर्च आणि कोसळणारा भाव या दुहेरी संकटात आपला बळीराजा म्हणजेच आपला शेतकरी बाहेर काढण्यासाठी आता ठोस उपाययोजनांची गरज आहे असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतकऱ्यांविषयी अशा नवनवीन बातम्या आणि गोष्टी ऐकून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमचा होकार किंवा तुमचं मत मला सांगा. धन्यवाद.